हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द लिगाडी पाटील ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स कराड. माझं नाव आहे अमोल यादव आणि आपला जो फिजिक्सचा फर्स्ट टॉपिक सुरू आहे युनिट डायमेन्शन्स अँड मेजरमेंट. ह्याच्यामध्ये आपण स्टडी करतो डिटेल्समध्ये डायमेन्शन्स अनालिसिसचा. बरोबर, वेगवेगळ्या फिजिकल क्वांटिटीचे आपण डायमेन्शन्स प्रिपेअर केलेले आहेत, पाठ करून ठेवलेले आहेत. बरोबर, ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं डायमेन्शन्स ऑफ डिफरंट फिजिकल कॉन्स्टंट. त्याच्यानंतर आपण डायमेन्शन्स रिलेटेड सम स्टँडर्ड रिझल्ट बघितलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, एखादा नंबर असेल तर नंबरला डायमेन्शन नसतात. त्याच्यानंतर साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा. बरोबर, सगळ्यांचे थिटा यांना डायमेन्शन नसतात, थिटाला डायमेन्शन नसतात. त्याच्यानंतर बघितलं आपण ए रेस टू समजा समथिंग असेल तर त्याला डायमेन्शन नसतात. त्याच्यानंतर लॉग ऑफ समथिंग असेल त्याला डायमेन्शन नसतात. बरोबर, ह्याच्यावरून आपण बघितलं जर समजा एखादा बीटा टी किंवा अल्फा टी वगैरे दिला असेल, म्हणजेच एखादा समजा कोएफिशियंट दिला असेल त्या कोएफिशियंटचे अननोन डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे आहेत, तरी सुद्धा आपण इझिली डायमेन्शन्स काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. बरोबर, आपल्याला बघायचं आहे नेक्स्ट यूज ऑफ डायमेन्शन्स, युजेस ऑफ डायमेन्शन्स बघायचे. कोणकोणते युजेस आहेत डायमेन्शनचे बघा. आपण डायमेन्शनचा यूज कुठे कुठे करू शकतो. युजेस ऑफ डायमेन्शन्स, युजेस ऑफ डायमेन्शन्स. ठीक आहे, सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात फ्रिक्वेंटली होणारा यूज आहे डायमेन्शन्सचा, डायमेन्शन्स अनालिसिसचा. तो आहे टू चेक करेक्टनेस ऑफ फिजिकल इक्वेशन. एखादं इक्वेशन तुम्हाला दिलंय, फॉर एक्झाम्पल म्हणून मी एक इक्वेशन देतो. समजा व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी. बऱ्याच जणांना हे इक्वेशन माहित आहे. हा 3 कायनेमॅटिकल इक्वेशन पैकी हे एक आहे कायनेमॅटिकल इक्वेशन. बरोबर, एखादी बॉडी जर स्ट्रेट लाईन अलॉंग द लिनियर मोशन असेल तर ते हे इक्वेशन फॉलो करत असते. बरोबर, मग व्ही इज इक्वल टू यू प्लस ए टी हे सुद्धा एक फिजिक्स मधलं इक्वेशन आहे. मग हे इक्वेशन मी लिहिलेलं करेक्ट आहे का? बरोबर, मी असं सुद्धा लिहू शकत होतो, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू प्लस ए अपॉन टी. बघा, त्याच क्वांटिटीज इन्व्हॉल्व्ह झाल्या आहेत. इथं सुद्धा व्हेलॉसिटी व्ही म्हणजे काय, फायनल व्हेलॉसिटी, यू म्हणजे काय, इनिशियल व्हेलॉसिटी, ए म्हणजे काय, ऍक्सेलरेशन, टी म्हणजे काय असतो, टाइम असतो. बरोबर, त्याच फिजिकल क्वांटिटी इन्व्हॉल्व्ह करून मी दुसरे 2 इक्वेशन तयार केलेले आहेत. ह्या दोन्हीपैकी एक इक्वेशन फिजिकली करेक्ट आहे, डायमेन्शनली करेक्ट आहे, आणि एक इक्वेशन डायमेन्शनली रॉंग आहे. मग कोणतं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे, कोणतं इक्वेशन डायमेन्शनली रॉंग आहे, हे सांगण्यासाठी आपण डायमेन्शन्सचा यूज करणार आहोत. लक्षात आलं? मग कोणी, मी समजा उद्या उठून समजा एखादं दुसरं इक्वेशन दिलं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल एस इज इक्वल टू यू अपॉन टी इंटू किंवा प्लस 1/3 ए स्क्वेअर टी. हे सुद्धा एक इक्वेशन आहे. इक्वेशन म्हणजे काय, ज्याला एलएचएस आणि आरएचएस आहेत आपण त्याला काय म्हणतो फिजिक्समध्ये, इक्वेशन म्हणतो. बरोबर, मग हे सुद्धा एक इक्वेशन आहे. हे इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का हे आपल्याला चेक करायचं आहे. ओके, म्हणजेच डायमेन्शनचा फर्स्ट यूज आहे. डायमेन्शनचा फर्स्ट यूज आपण ह्या लेक्चरमध्ये बघणार आहे, टू चेक वेदर द गिवन इक्वेशन is dimensionally correct or not. ओके, म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, चेक करेक्टनेस, चेक करेक्टनेस ऑफ गिवन इक्वेशन. ओके, म्हणजे दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का हे चेक करून मला सांगायचं. ओके, मग आता हे चेक करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं प्रिन्सिपल फॉलो करावं लागतं, प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी हे प्रिन्सिपल फॉलो करावं लागतं. हे प्रिन्सिपल काय सांगतं बघा, तर each term in given equation has same dimensions, then given equation is dimensionally correct. Dimensionally
करेक्ट. ओके, हे आहे प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी. आणि ह्याचा यूज करून आपल्याला एखादं इक्वेशन जे आहे ते डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही, बरोबर, हे आपल्याला चेक करायचं आहे. ओके, मग आता प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी बघण्याच्या अगोदर तिथे नवीन शब्द आलाय टर्म्स. टर्म्स म्हणजे काय आहेत बघा अगोदर. समजा एक इक्वेशन देतो, फॉर एक्झाम्पल v इज इक्वल टू u प्लस एटी. ह्या इक्वेशन मध्ये किती टर्म आहे हे आयडेंटिफाय करणं ही आपली पहिली स्टेप आहे. मग किती टर्म्स आहेत गिव्हन इक्वेशन मध्ये, अगोदर सांगतो टर्म्स कशा ओळखायच्या. प्लस, मायनस और इज इक्वल टू, ह्या तीन साइनने सेपरेट झालेल्या त्याला आपण काय म्हणणार आहे, टर्म्स म्हणणार आहे. बघा इथं इज इक्वल टू जे डावीकडे काय व्ही आहे, व्ही ही एक टर्म झाली, यू ही एक टर्म झाली, आणि यू आणि एटीच्या मध्ये काय, यू आणि एटीच्या मध्ये प्लस आहे, म्हणजे एटी ही एक टर्म झाली. समजलं. ह्या इक्वेशन मध्ये तीन टर्म्स आहेत. समजा अजून एखादी इक्वेशन दिली, एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 एटी स्क्वेअर. आता ह्या केसमध्ये किती टर्म्स आहेत मला सांगा, 1, 2 आणि 3 टर्म्स आहेत. लक्षात येत आहे. आता इथं ए इंटू टी, असं ए वेगळी टर्म इंटू आणि हा टी वेगळी टर्म असं नाही. जेव्हा मल्टिप्लिकेशन असेल किंवा डिव्हिजन असेल तेव्हा ती सगळी एकच टर्म कन्सिडर करायची असते. लक्षात आलं. फक्त टर्म वेगळी कोणते, प्लस, मायनस आणि इज इक्वल टू साईनने काय झालेली असली पाहिजे, सेपरेट झालेले असले पाहिजे. फॉर एक्झाम्पल मी अजून एक इक्वेशन, इज इक्वल टू समजा बी एक्स प्लस सी ए प्लस फॉर एक्झाम्पल बी के. आता याच्यामध्ये किती टर्म्स आहेत मला सांगा, 1, 2, 3 आणि 4 टर्म्स आहेत. ओके, समजा अजून एखादं इक्वेशन दिलं, समजा एफ इज इक्वल टू एम ए. याच्यामध्ये किती टर्म्स आहेत, 2 टर्म्स आहेत, बरोबर, एफ आणि एम ए, बरोबर. समजा अजून एखादं इक्वेशन तुम्हाला देतो मी फॉर एक्झाम्पल साठी, व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. याच्यामध्ये 1, 2 आणि 3 टर्म्स आहेत. ओके, समजा अजून एखादं इक्वेशन दिलं, सी बाय टी इज इक्वल टू ए रेस टू 2 प्लस ए इंटू वाय. हे एक इक्वेशन दिलं फॉर एक्झाम्पल साठी, तर मला सांगा 1, 2 आणि 3 टर्म्स आहेत. समजतंय. म्हणजेच इथे डिव्हिजन असले तरी सुद्धा कसं आहे, एकच टर्म ती कन्सिडर करायची. इथे मल्टिप्लिकेशन असेल तरी सुद्धा ती एकच कंबाईंड टर्म कन्सिडर करायची. ओके, मग पहिली स्टेप काय आहे, अगोदर सगळ्या दिलेल्या इक्वेशन मध्ये टर्म आयडेंटिफाय करणे. ओके, प्रिन्सिपल ऑफ होमोजेनिटी काय सांगताय, प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन सेम असतील तर गिव्हन इक्वेशन डायमेन्शनली कसं आहे, करेक्ट आहे. आता ह्या इक्वेशन वरून बघा मी कसं चेक करतोय, ह्या प्रिन्सिपल वरून मी कसं चेक करतोय बघा, की दिलेली इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही ते. ओके, फर्स्ट एक एक्झाम्पल म्हणून देतोय. समजा v इज इक्वल टू यू प्लस एटी. ह्याच्यामध्ये v जो आहे तो कसला आहे, फायनल व्हेलॉसिटी. हे कसलं आहे रे, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे. ओके, हे मला माहित नाही की डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही. आता हे आपलं पार्ट आहे म्हणून आपण सांगतो की डायमेन्शनली करेक्ट आहे. समजा मी अजून एखादं नंतर तुम्हाला एक्झाम्पल देईन, त्याच्यामध्ये तुम्हाला पार्ट नसणारे इक्वेशन देईन, तुम्ही ते चेक करायचं डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही. एक सिंपल एक्झाम्पल घेऊन आपण पुढे जाऊया. हे फर्स्ट कायनेमॅटिकल इक्वेशन आहे, ज्याच्यामध्ये व्ही ला काय म्हणणार आहे, फायनल व्हेलॉसिटी आहे, बरोबर. त्याच्यानंतर यू ला काय म्हणणार आपण, इनिशियल व्हेलॉसिटी आहे. ए ला म्हणणार आपण ऍक्सिलरेशन आणि टी ला म्हणणार आपण टाइम. ओके, पण तुम्हाला काय चेक करायचं आहे, तर हे जे दिलेलं इक्वेशन आहे हे डायमेन्शनली करेक्ट आहे का रॉंग आहे हे चेक करून मला सांगायचं आहे, बरोबर. मग पहिली स्टेप काय सांगा, मी सांगितलेली तुम्हाला फर्स्ट स्टेप सांगितलेले एक. पहिल्यांदा नंबर ऑफ टर्म्स किती आहे सांगा, v इज इक्वल टू यू प्लस एटी. त्याच्यामध्ये 1, 2 आणि 3. अबाव इक्वेशन हॅज 3 टर्म्स. किती टर्म्स रे, 3 टर्म्स. ओके, कोणकोणते, व्ही, यू आणि एटी. लक्षात आलं. मग अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, आता एक स्टेटमेंट लिहायची आवश्यकता नाही तरी सुद्धा लिहूया आपण. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी, इफ डायमेन्शन्स ऑफ each term are same, then given equation is dimensionally correct म्हणायचं. डायमेन्शनली कसं रे, करेक्ट. ओके, काय करायचं आपल्याला,
दिलेल्या इक्वेशन मधल्या टर्म्स आहेत, त्या टर्म्सच्या प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन्स अगोदर फाइंड आउट करायचे आहेत. जर प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन सेम असतील तर ते दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली कसं आहे म्हणायचं, करेक्ट म्हणायचं. ओके, मग आपल्याला काय करायचं, व्हीच्या डायमेन्शन्स फाइंड आउट करणं आपल्याला आता गरजेचं आहे, यूच्या आणि 80च्या. ओके, पण डायमेन्शन्स ऑफ व्ही म्हणजे काय, व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स काय आहेत माहिती आहे आपल्याला, m⁻0 l⁻1 t⁻⁻1. ओके, त्याच्यानंतर यू म्हणजे काय मित्रांनो, तर यू इथं सांगितलेलं काय, यू इज द इनिशियल व्हेलॉसिटी. अरे फायनल असो किंवा इनिशियल असो, हे काय ती व्हेलॉसिटी. म्हटल्यानंतर डायमेन्शन्स कशाचे येणार आहेत, व्हेलॉसिटीच्याच डायमेन्शन्स येणार आहेत, m⁻0 l⁻1 t⁻⁻1. ओके, त्याच्यानंतर अजून तिसरी टर्म कोणती आहे सांगा, 80. डायमेन्शन्स ऑफ 80 कशा काढणार, डायमेन्शन्स ऑफ ऍक्सेलरेशन इंटू डायमेन्शन्स ऑफ टाइम. ओके, डायमेन्शन्स ऑफ ऍक्सेलरेशन किती आहे सांगा, m⁻0 l⁻1 t⁻⁻2. ओके, ऍक्सेलरेशनच्या डायमेन्शन्स. आणि टाइमच्या डायमेन्शन्स t⁻1. आता हे सिम्प्लिफाय केलं तर काय नाही, m⁻0 l⁻1 t⁻⁻2 आणि t⁻1 पाया समान आहे, घातांकांची काय होईल, बेरीज होईल. t⁻2 + 1 -1. आता मला सांगा इथं ऍक्सेलरेशन आणि टाइम ह्या दोघांच्या म्हणजे ह्या टर्मचे डायमेन्शन्स बघा कसे आल्या, त्याच्यानंतर ह्या टर्मचे डायमेन्शन्स कसे आलेले आहे बघा, आणि ही एक टर्म आहे, ह्या टर्मचे डायमेन्शन्स कसे आलेले आहे बघा. तिन्ही टर्म आहेत, तीन टर्मच्या डायमेन्शन्स कसे आहेत, सेम आहेत. म्हणून गिवन इक्वेशन हे कसं आहे रे, गिवन इक्वेशन इज डायमेन्शनली कसं करेक्ट आहे. लक्षात आलंय, ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्ही लगेच एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे प्रॅक्टिससाठी किंवा होमवर्कसाठी. घ्या तुम्ही अजून एक इक्वेशन देतो मी, सेकंड कायनेमॅटिकल इक्वेशन. काय सांगा, एस इज इक्वल टू यूटी प्लस 1/2 AT². म्हणजे एस काय सांगा, डिस्प्लेसमेंट. बरोबर, यू म्हणजे काय माहित आहे तुम्हाला, आता यू म्हणजे माहित आहे, टी म्हणजे माहित आहे, ए म्हणजे माहित आहे आणि टी म्हणजे माहित आहे. ओके, तुम्ही हे इक्वेशन जे आहे डायमेन्शनली करेक्ट आहे हे सिद्ध करून दाखवायचं. ठीक आहे, ट्राय करा. किती टर्म्स आहेत ओळखा बघू अगोदर, एस, त्याच्यानंतर यूटी आणि हाफ AT². 1 2 3 टर्म्स आहेत. ओके, प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन्स काढा, इक्वल असतील, सेम असतील डायमेन्शन्स तर दिलेलं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे, अदरवाइज रॉंग. ठीक आहे, सॉल्व्ह केलं तुम्ही, मला सांगा डायमेन्शनली करेक्ट आहे का रॉंग आहे. येस, करेक्ट आहे. येसच्या डायमेन्शन्स काय आहेत सांगा, l⁻1. यूटीच्या डायमेन्शन्स सुद्धा काय आल्या, l⁻1. AT², हाफला तर नंबरच आहे तो, त्या आपल्या हाफला डायमेन्शन्स नसणार. AT²च्या डायमेन्शन सुद्धा काय आल्या, l⁻1 आल्या. म्हणजेच हे जे दिलेलं इक्वेशन आहे ते डायमेन्शनली कसं आहे, करेक्ट आहे. त्याच्यानंतर तुम्ही थर्ड इक्वेशन घेऊ शकता प्रॅक्टिससाठी. काय थर्ड इक्वेशन, v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाइस ऑफ AS. ह्याच्यामध्ये किती टर्म्स आहेत, 1 2 आणि 3. हे सुद्धा तुम्ही सॉल्व्ह करू शकता आणि डायमेन्शनली करेक्ट आहे हे सिद्ध करून दाखवू शकता. आता थोडंसं लेवल वाढवतोय, थोडासा वेगळं इक्वेशन देतो जे तुम्हाला माहित नाही की फिजिकल इक्वेशन करेक्ट आहे का नाही. कारण आतापर्यंत जे 3 इक्वेशन कायनेमॅटिकल दिले होते ते इक्वेशन तुमच्या बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचे कसे आहेत, पार्ट आहेत. v इज इक्वल टू यू प्लस AT, s इज इक्वल टू यूटी प्लस हाफ AT², त्याच्यानंतर v² इज इक्वल टू u² प्लस ट्वाइस AS. हे इक्वेशन पार्ट आहेत, त्याच्यामुळे आपल्याला ऑलरेडीच माहिती आहे की हे दिलेले इक्वेशन करेक्ट आहे. बरोबर, आता दिलं एक इक्वेशन देणार आहे जे तुम्हाला तुमच्या पार्ट नसेल. हे इक्वेशन जे आहे हे मला माहित नाही की हे डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही, मला पण माहित नाही, तुम्हाला पण माहित नाही. आपण चेक करायचं आहे डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही. ओके, बघा ह्याच्यामध्ये P जो आहे तो काय आहे, प्रेशर आहे. P जे आहे ते काय सांगा, प्रेशर आहे. F म्हणजे काय आहे, फोर्स आहे. त्याच्यानंतर V म्हणजे व्हेलॉसिटीचा V आहे. त्याच्यानंतर X म्हणजे डिस्टन्स आहे. अगेन T म्हणजे काय सांगा, टाइम आहे. ओके, टर्म्स किती आहेत बघा, टर्म्स 1 आणि 2 ह्या दोनच टर्म्स आहेत. ओके, मग तुम्हाला काय करायचं आहे, प्रेशरच्या डायमेन्शन्स काय आहेत बघा त्या, आणि FV² अपॉन π² T² X ह्याचे डायमेन्शन्स मॅच होत आहेत का चेक करायचं आहे. बरोबर आहे का, लक्षात घ्या. तर ठीक आहे, प्रेशरच्या डायमेन्शन्स काय आहेत सांगा, प्रेशरचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. फोर्सच्या डायमेन्शन्स तुमच्या पाठ आहेत, काय सांगा, m1 L1 T-2. ओके, एरियाच्या डायमेन्शन्स काय आहेत, L2. हा L2 वर घेतला मायनस होणार, m1 L-1 T-2. ह्या कशाच्या डायमेन्शन्स आहेत सांगा, प्रेशरच्या. म्हणजेच
जर समजा तुमच्या प्रेशरचे डायमेन्शन्स पाठ नसतील तर प्रेशरचा फॉर्म्युला तर ऍटलिस्ट पाठ पाहिजे, फोर्स अपॉन एरिया लिहून फोर्सच्या तर ऍटलिस्ट डायमेन्शन्स पाठ पाहिजेत. त्याच्यावरून तुम्ही काय करू शकता, पटकन डायमेन्शन्स प्रिपेअर करू शकता. ठीक आहे. प्रेशर किती टर्म्स आहेत, 2 टर्म्स आहेत. एक प्रेशरच्या डायमेन्शन्स काय आहेत बोला, आपण तयार केलेत, M1 L-1 T-2. आणि दुसरी टर्म्स कोणती आहेत सांगा, 3F(V²) अपॉन π² T² x. ह्याच्यामध्ये 3 डायमेन्शन्स नाहीत, π² डायमेन्शन्स नाहीत. राहिला काय मग, फोर्सच्या डायमेन्शन्स काय आहेत सांगा, M1 L1 T-2. ओके. व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स काय सांगा, M0 L1 T-1. परंतु व्हेलॉसिटीचा स्क्वेअर असल्यामुळे इथं डायमेन्शनचा पण काय येणार आहे, स्क्वेअर येणार आहे. ओके. टाइमच्या डायमेन्शन्स T1, परंतु त्याचा काय येणार आहे, स्क्वेअर. एक्स म्हणजे डिस्टन्स आहे, त्याच्या डायमेन्शन्स L1. ओके. ठीक आहे. मग आता हे सिम्प्लिफाय करा बघू. बेस सेम आहे, पाय समान, घातांकाची बेरीज M अगोदर हा ब्रॅकेट सॉल्व्ह करून घ्या. M1 L1 T-2 आणि ह्या ब्रॅकेटचा स्क्वेअर केल्यानंतर काय येणार, M0 0 A ब्रॅकेट C. बरोबर आहे की नाही, हे 1 × 2 करावं लागेल. L2 T-1 × 2 -2 डिवायडेड बाय इथं काय येणार सांगा, T2 आणि इथं L1. आता हे सिम्प्लिफाय करा फक्त. हे T2 आणि L1 वरती घ्या. कसं येणार सांगा, बोला M1 L1 T-2. अगेन दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये M0 L2 T-2. अगेन तिसऱ्या ब्रॅकेटमध्ये T2. आता कसला येणार, -2 वरती घेतला ना, त्याच्यानंतर येणार L-1. आता हे फक्त सिम्प्लिफाय करणं बाकी आहे बघा. M1 इथं M0, अजून कुठे M आहे का, नाही. M1 प्लस हा 0 M1 येणार. इथं बघा L आहे, अगेन इथं L आहे, अगेन इथं L आहे. इथं L ची पॉवर किती आहे, 1 आहे. इथं L ची पॉवर 2. 1 + 2 3 3 -1 2. बरोबर, L2. इथं T आहे, इथं T आहे, इथं T आहे. T2 -2 T2 -2 T2 -2 -6 T-6. ओके. आता मला सांगा इथं प्रेशरच्या डायमेन्शन्स काय आल्या होत्या, M1 L-1 T-2. इथं काय आलं, M1 L2 T-6. म्हणजेच डायमेन्शन्स ऑफ LHS is not becomes equal to dimensions of RHS. Therefore, equation is incorrect. कसं, डायमेन्शनली इनकरेक्ट. डायमेन्शनली कसा इक्वेशन इनकरेक्ट आहे. ओके. लक्षात आलं मी कसं प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तो. मला इक्वेशन माहित नव्हतं हे कसलं करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे. मला फक्त चेक करायचं होतं. टास्क कोणती होती, टू चेक द करेक्टनेस ऑफ डायमेन्शनली करेक्टनेस ऑफ गिव्हन फिजिकल इक्वेशन. मग मी काय केलं, ह्याच्यामध्ये टर्म ओळखले 1 आणि 2, या 2 टर्म आहेत. मग मी काय करणार आहे, मला इक्वेशन करेक्ट आहे असं कधी म्हणणार, अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी प्रत्येक टर्मच्या डायमेन्शन सेम पाहिजे. म्हणजे ह्या पी ची डायमेन्शन्स आणि ह्या पूर्ण ब्रॅकेटची डायमेन्शन सेम पाहिजे. पीच्या डायमेन्शन प्रेशरच्या काय आहे, M1 L-1 T-2. आणि RHS चे डायमेन्शन्स काय आहे, M1 L2 T-6. म्हणजेच डायमेन्शन्स ऑफ LHS इज नॉट इक्वल टू डायमेन्शन्स ऑफ RHS. समजलंय. आता अजून एक प्रॉब्लेम वेगळ्या पद्धतीने देणार आहे तुम्हाला, थोडासा MCQच्या पॉइंट ऑफ व्ह्यूने कसा प्रॉब्लेम याच्यावरती येऊ शकतो. तर फ्रेंड्स, जे फर्स्ट यूज आहे डायमेन्शन अनालिसिसचा, कोणता यूज आहे तर टू चेक द करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन, डायमेन्शनली करेक्टनेस ऑफ गिवन फिजिकल इक्वेशन ऑन द बेसिस ऑफ प्रिन्सिपल ऑफ होमोजिनिटी. ओके. मग एखादं इक्वेशन डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही हे चेक करण्याचा जो यूज आहे, ह्याच्यावरती MCQ परीक्षेला विचारलाय बघा. JEE मेन्स 2017ला विचारला होता हा प्रश्न. बूमरँग हा ह्याच्यावरती MCQ कसा विचारला बघा, JEE मेन्सला विचारला प्रश्न हा. A boomerang has mass m, surface area A, radius of curvature small r,
moving with velocity v in air of density rho, then the resistive force by air on it is, आणि ऑप्शन दिलेत 1 2 3 4. म्हणजे थोडक्यात समजा एक बुमरँग इमेजिन करूया आपण. एक बुमरँग, हा समजा एक बुमरँग आहे, बरोबर. हा बुमरँग काय होतोय, हवेमध्ये असा उडतोय, बरोबर, मूव्ह होतोय. ह्या बुमरँगची जी रेडियस ऑफ कर्वेचर आहे, इनर साइडची रेडियस ऑफ कर्वेचर किती आहे, स्मॉल आर आहे, आणि व्ही एवढ्या व्हेलॉसिटीने हा असा बुमरँग वर निघालाय, बरोबर. तर विचारलंय काय बघा, त्याचं मास स्मॉल एम दिलंय, सरफेस एरिया दिलाय ए, रेडियस ऑफ कर्वेचर स्मॉल आर दिलेले आहे, तो व्ही एवढ्या व्हेलॉसिटीने निघाला. आता हवेमध्ये जात असताना बुमरँग तो, त्याच्यावरती हवेकडून एअरकडून रेझिस्टिव्ह फोर्स लागणार आहे, बरोबर. तो फोर्स किती असेल ते फाइंड आउट करायचा आहे, असा प्रश्न आहे. आता तुम्हाला असं वाटेल की हा थोडासा मॅथमॅटिकल बेस्ड प्रॉब्लेम आहे का, कॅल्क्युलेशन करावं लागेल का फॉर्म्युला पार्ट करावं लागेल. तर एकदम सिंपल प्रॉब्लेम आहे. तुम्ही काय करायचं आहे, ह्या 4 पैकी एक आन्सर करेक्ट असणार आहे, एक आन्सर फोर्सचा असणार आहे, बरोबर. लक्षात आलंय. म्हणजे एक फॉर्म्युला तयार होणार आहे, फोर्स अप्लाइड बाय एअर ऑन बुमरँग. आलं लक्षात. ह्या बुमरँग वरती लागलेला फोर्स जो आहे हवेकडून, त्या फोर्सचा एक फॉर्म्युला ह्याच्याकडून तयार होणार आहे. या 4 पैकी एक फॉर्म्युला आहे, बरोबर. मग तुम्ही काय करायचं आहे, ह्याच्यापैकी कोणत्या ऑप्शनचे, म्हणजे प्रत्येक टर्मच्या प्रत्येक ऑप्शनच्या काय करायचे, डायमेन्शन्स फाइंड आउट करायचे. ओके. म्हणजेच फोर्स इज इक्वल टू कुठला ऑप्शन फर्स्ट आहे का बघायचं, फोर्स इज इक्वल टू सेकंड ऑप्शन येतोय का बघा, फोर्स इज इक्वल टू थर्ड ऑप्शन येतोय का बघा, फोर्स इज इक्वल टू फोर्थ ऑप्शन येतोय का बघा. म्हणजे एलएचएस तरी आपली फिक्स आहे. कशाचा फॉर्म्युला तयार करायचा आहे, फोर्सचा. ओके. आणि तो किती येणार आहे, ह्या 4 पैकी एक येणार आहे. मग फोर्सच्या डायमेन्शन्स काय येणार आहेत त्या, आणि ह्याच्या डायमेन्शन्स मॅच व्हायला पाहिजे. ह्या 4 ऑप्शन पैकी कुणाच्या तरी एकाच्या डायमेन्शन्स ह्या कुणाच्या डायमेन्शन्स एवढे येणार आहेत, फोर्सच्या डायमेन्शन्स एवढे येणार आहेत. मग 4 पैकी प्रत्येकाच्या डायमेन्शन्स आपल्याला फाइंड आउट करणं गरजेचं आहे. ओके. मग डायमेन्शन्स पहिल्यांदा कुणाच्या फाइंड आउट करूया, फर्स्ट ऑप्शनच्या. डायमेन्शन्स फर्स्ट ऑप्शनच्या काय, मला सांगा, लॉकच्या तर डायमेन्शन्स येत नाहीत, बरोबर. 2 ला डायमेन्शन्स नसतात. राहिला डेन्सिटी, डेन्सिटीच्या डायमेन्शन्स काय आहेत सांगा, L⁻⁻3, बरोबर. डेन्सिटीचा काय फॉर्म्युला, डेन्सिटीच्या डायमेन्शन्स काय येणार सांगा, m⁻⁻1 L⁻⁻3 आणि T⁻0. या डेन्सिटीच्या डायमेन्शन्स, डेन्सिटीचा फॉर्म्युला काय, मास अपॉन व्हॉल्यूम. बरं. व्ही म्हणजे काय, व्ही म्हणजे व्हेलॉसिटी दिलेली आहे, व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स काय सांगा, m⁻⁻0 L⁻1 T⁻−1. ओके. त्याच्यानंतर एरिया, एरियाच्या डायमेन्शन्स काय सांगा, L⁻2. त्याच्यानंतर म्हणजेच m⁻0 T⁻0 येणार आहे. त्याच्यात आर म्हणजे रेडियस आहे, रेडियस म्हटल्यानंतर त्याच्या काय येणार आहेत, रेडियसच्या डायमेन्शन्स L1, त्याचा स्क्वेअर आहे म्हटल्यावर m⁻2 आल्या, बरोबर. हे सिम्प्लिफाय करून येत आहेत का बघा. फोर्सच्या डायमेन्शन्स, आपल्याला डायमेन्शन्स किती यायला पाहिजेत, फोर्सच्या डायमेन्शन्स आहेत m⁻1 L⁻1 T⁻². हे एवढ्या डायमेन्शन्स येणं गरजेचं आहे. येतात का बघा बरं, चेक करा. इथे किती आहे सांगा, हा L⁻2 वरती घेतला काय ना सांगा. ऍक्च्युली हा L⁻2 आणि L⁻2 काय होईल, कॅन्सल होईल. मला सांगा m⁻1 m⁻0, इथं काय येणार आहे m⁻1. त्याच्यानंतर L⁻⁻3 आणि इथं L⁻1 L⁻⁻2 आणि इथं काय यायला पाहिजे, L⁻1 यायला पाहिजे. म्हणजे फर्स्ट ऑप्शन तर कसा आहे, इनकरेक्ट आहे. फर्स्ट ऑप्शन इनकरेक्ट आहे, बरोबर. टार्गेट काय आपलं, ह्या ऑप्शन पैकी कुणाच्या तरी एकाच्या डायमेन्शन्स फोर्स एवढ्या यायला पाहिजे. कारण ह्या ऑप्शन पैकी कोणता तरी एक म्हणजे कोण आहे सांगा, रेझिस्टिव्ह फोर्स आहे. लक्षात आलं. दुसरा, लॉकच्या डायमेन्शन्स नसतात, 2 ला डायमेन्शन्स नाहीत. मग राहिला काय, डेन्सिटीच्या डायमेन्शन्स काय सांगा, m⁻1 L⁻⁻3 T⁻0. ओके. त्यानंतर व्ही, व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे, व्हेलॉसिटीच्या डायमेन्शन्स m⁻0 L⁻1 T⁻−1, त्याचा स्क्वेअर येणार, बरोबर. त्याच्यानंतर एरिया, एरियाच्या डायमेन्शन्स L⁻2. त्याच्यानंतर काय येणार आहे, रेडियस, रेडियसच्या डायमेन्शन्स काय L⁻1. ओके. हे सिम्प्लिफाय करा, बघू काय येणार सांगा. हे 2 म्हटल्यानंतर इथं 0, इथं 2, इथं -2 येणार. ओके. इथं सिम्प्लिफाय केल्यानंतर काय येणार, हा L⁻1 वरती घेतला काय येणार, L⁻⁻1 येणार आहे. ठीक आहे. m⁻1 m⁻0 m⁻1 L L L L. आता पॉवरची ऍडिशन करा, -3 + 2 -1 -1 + 2 1 1 -1 L⁻0. आणि ते किती येत आहे, L⁻1 पाहिजे आपल्याला. म्हणजेच हा सुद्धा ऑप्शन कसा आहे रे, इनकरेक्ट आहे. कारण एल ची पॉवर याच्यावर सिम्प्लिफाय केल्यावर किती येते, 0 येते. आणि फोर्सच्या डायमेन्शन मध्ये एल ची पॉवर किती आहे, 1 आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड ऑप्शन बघा काय सांगा, रो 2 ρ v² a log. ह्या लॉगच्या टर्मला तर डायमेन्शन नाही, 2 ला डायमेन्शन्स नाही. राहिले काय डायमेन्शन्स, डेन्सिटीच्या काय येणार आहेत सांगा,
m⁻1 l⁻³ t⁻0. मास अपॉन व्हॉल्यूम ना डेन्सिटीचा फॉर्म्युला. पुढे वेलोसिटीच्या डायमेन्शन्स m⁻0 l⁻1 t⁻1. त्याचं काय आहे स्क्वेअर आहे. त्याच्यानंतर एरियाच्या डायमेन्शन्स काय आहेत l⁻2 आहे. ओके, आता हे एवढं काय ना सांगा m⁻1 l⁻³ t⁻0. इथं काय ना स्क्वेअर केल्यानंतर m⁻0 l⁻1 l⁻2 ना l⁻2 t⁻2 आणि इथं l⁻2. आता हे सिम्प्लिफाय करायचं आहे. m पॉवर 1 0 1 + 0 1 m⁻1 l आहे l आहे बरोबर. हे किती येणार 2 आणि 2 4 4 - 3 1 l⁻1. ओके, बघा जमतंय का? जमतंय. दोन्ही पण m आणि l च्या पॉवर तरी काय झाले मॅच झाले विथ डायमेन्शन्स ऑफ फोर्स. t⁻0 t⁻2 म्हणजे येणार t⁻2. हा, आता इथं बघा ह्याच्या जर डायमेन्शन्स आपण थर्ड ऑप्शनच्या डायमेन्शन्स फाइंड आउट केल्या तर कशाच्या आल्या फोर्स एवढ्या आल्या. म्हणजेच हा जो फॉर्म्युला आहे हा कशाचा फॉर्म्युला आहे फोर्स आहे. दिस इज द करेक्ट ऑप्शन. समजलंय? असे प्रॉब्लेम्स येऊ शकतात परीक्षेत. ठीक आहे, आता उद्या किंवा नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण काय बघणार आहे ह्या डायमेन्शनचा नेक्स्ट यूज बघणार आहे. एक यूज तर तुमच्या परफेक्ट झाला. दिलेलं इक्वेशन कुठलंही इक्वेशन तुम्हाला देऊ द्या, कितीही टर्मचं इक्वेशन देऊ द्या, तुम्हाला काय करता येणार आहे सांगा ते आता डायमेन्शनली करेक्ट आहे का नाही हे चेक करता येणार आहे. बरोबर. आणि असं ह्या मेथडमध्ये जरी प्रॉब्लेम तुम्हाला विचारला हा बाबा कुणाचा फॉर्म्युला फाइंड आउट करायचा आहे त्याच्या डायमेन्शन्स आणि ह्या ऑप्शन पैकी कुणाच्या तर एकाच्या डायमेन्शन्स काय व्हायला पाहिजेत मॅच व्हायला पाहिजेत. ज्या ऑप्शनच्या डायमेन्शन्स मॅच होतील तो ऑप्शन त्या फॉर्म्युला असणार आहे. ओके, ठीक आहे. थँक्यू.